ती होईल. आवडणारी गोष्ट आवडली असं होईल, नावडणारी गोष्ट नावडली असं पण होईल. असं सुद्धा होणार नाही की काही आवडतच नाही, नावडतच नाही असं नाही. पण राग आणि द्वेषाचा अर्थ असा आहे, की त्याच्यानंतर त्या भावनेचे पुन्हा-पुन्हा संस्कार उठणं. त्याचं स्मरण होत राहणं पुन्हा. त्याकडेच पुन्हा पुन्हा चित्ताचं वृत्ती जात राहणं. मनाची भाव तिकडेच जात राहणं. तसं नाव आहे बरं का. आसक्ती किंवा काय द्वेष किंवा राग. त्यामुळे ते ज्याच्याकडनं होत नाही, संगी तोची संटीला म्हणून सुखे सुख पावला अखंडित. तो अखंडित सुखात असतो. म्हणून तो काही सोडून देतो असं नाही कुठल्याही गोष्टीला किंवा संपर्क तोडतो असं नाही. संपर्क तोडण्याने काही संन्यास होत नाही. संसारात मन न राहणं ह्याच्याने काही हे होतो, संन्यास होतो असं काही नाही. मनात संसार न राहण्याने संन्यास होतो. मग असं कसं होईल? मनात संसार न राहणं. संसारात मन ठेवल्यावर सुद्धा मनात संसार राहणार नाही असं कसं होईल? असं होऊ शकतं. कसं होऊ शकतं? एक कल्पना करा, तुम्ही कुठे एखाद्या गावी जाता, मोठ्या शहरात वगैरे कुठे जाता, कोणत्या किंवा यात्रेला वगैरे जाता आणि तिथे गेल्यानंतर तिथे एक सुंदर असं खेळणीचं किंवा कशाचं आजकाल तर काय गिफ्ट सेंटर वगैरे पुष्कळ असं कुठेही असतं. तर तसं तुम्ही तिथे गेलेला असता, तिथं पाहता. तर तिथे पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात असं पाहिल्याबरोबर सगळ्या गोष्टी इकडे-इकडे, इकडे-तिकडे पाहत असताना एक वस्तू अशी दिसते की आहा! ही छान आहे. ही आपल्या नातीसाठी घ्यावी. ही आपल्या नातवासाठी हे घ्यावं आपण खेळणी. तर आता पहा विचार करा. तर तुमची नजर ही सगळी त्या वस्तूंवर फिरती आहे. म्हणजे डोळ्यामध्ये त्या वस्तू आहेत तुमच्या, डोळे त्या वस्तूवरनं फिरत आहेत. पण डोक्यामध्ये काय आहे? तर डोक्यामध्ये ती वस्तू नाही, तर डोक्यामध्ये आपला नातू किंवा नात काय असेल आपलं नातवंड आहे. हं? हा अनुभव आहे. बरं का. एखादी पतिव्रता आपलं स्वयंपाक वगैरे करत असते, सगळं काही करत असते काम. तर तेव्हा ते भले तिच्या हातात ते काम असतं, त्या हाताने सगळं क्रिया होत असतात, कामं चालत असतात. पण डोक्यामध्ये मात्र आपल्या पतीचे विचार असतात, की आता ते येतील थकून-थकून, मग त्यांना मी जेवायला वाढीन. अ, असे करेन, तसे करेन. त्या पतीचं चिंतन तिच्या डोक्यात चालू असतं. बरं का? हे जसं आहे. डोक्यात एक, डोळ्यात दुसरं हे जसं आहे. किंवा डोक्यात एक आहे, हातात दुसरा आहे. डोक्यात एक आहे, बोलण्यात दुसरा आहे. मुखात दुसराच विषय आहे. हे असं आपल्याला रोजच्या अनुभवात आहे की नाही? रोजच्याच अनुभवातली गोष्ट आहे. तर तसंच संन्यास म्हणजे एवढंच आहे, दुसरं काही नाही. तर भले मग मी सुरुवातीच्याच काही मला वाटतं पहिल्या दुसऱ्या अध्यायाच्या विचारात काही बोलून गेलो एकदा. देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहू मुखी तुझे नाम. मुखामध्ये नाम आहे, चित्तामध्ये भगवंताचं स्वरूप आहे आणि बाकी काम तर देह करतोच आहे. हे जे आहे, हे नित्य संन्यासाचं लक्षण आहे. तर असं संन्यास होण्यासाठी असं नित्य भगवंताचं स्वरूप चित्तात राहण्यासाठी, चित्तवृत्ती तिकडेच लागून राहण्यासाठी तर म्हणाले, काम सोडून देऊन काही असं होत नसतं. काम चालत राहतं. खालच्या याच्यामध्ये विचार केला. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तो योगतः. कर्मयोग न करता, काम सगळं न करता, सोडून देऊन शांत बसण्याचा विचार करून कोणी करत असेल, तर असं होऊ शकत नाही म्हणाले. होऊ शकत नाही म्हणायचं इथं दुःखम आप्तुम योगतः म्हणून सांगितलं. दुःखम आप्तुम, आप्तुम दुःखम म्हणजे कठीण आहे असं सांगितलं. होत नाही असं नाही, होणारच नाही असं म्हटलेलं नाही. दुष्कर आहे असं सांगितलं. दुःखम म्हणजे कठीण आहे.
असं होत नाही. हे अर्जुना, निष्काम कर्माच्या अनुष्ठाना वाचून कर्मसन्यास प्राप्त होणं कठीण आहे, दुष्कर आहे. कारण काय, तर कोणी नुसतं बसतो राहतो म्हटला तरी होणार नाही. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत, हे 3ऱ्या अध्यायात सांगितलं. कर्म न करता एक क्षण सुद्धा राहत नाही. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्ध्येद कर्मणः, शरीर यात्रा सुद्धा चालत नाही. जेवण खाण इत्यादी जी कर्म आहे, शरीराची असलेली आवश्यक असणारी, ते तरी करावीच लागतात. तर त्यातनं सुद्धा हे सगळं निर्माण होतच. आसक्ती, राग, द्वेष वगैरे सगळं त्यातून सुद्धा होतं. जेवणातून सुद्धा होतं. अहो, रोजच्या जेवणासारखं असं जेवण असतं, त्यात एखाद दिवशी काहीतरी भाजीत मीठ कमी असतं, काय तिखट जास्त असतं. लगेच त्याचा परिणाम होतो. होतोच ना. आता त्यात काही फार मोठं काही घडलेलं नसतं, तरी सुद्धा होतो ना. साध्या जीवन यात्रेच्या कर्मामध्ये सुद्धा रागद्वेष निर्माण होतात, नाही असं नाही. हवेत जास्त थंडी असली तरी आवडता न भाव निर्माण होतो. गरमी असली तरी होतो. हं. नुसते मात्रा स्पर्श झाली तरी होतो की नाही. त्यामुळं मी कर्म सोडून संन्यासी होईल असं काही शक्य नाही. हे दुष्कर आहे. मात्र योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. हा, कर्मयोग युक्त होऊनच त्याचं चिंतन जर केलं, मुनी झाला तो, न चिरेणाधिगच्छति, तो मात्र तत्काळ शांतीला प्राप्त होतो, त्या ब्रह्माला प्राप्त होतो. जो योगयुक्त होत असतो म्हणजे कर्माला जोडलेला असतो. ते कर्म अशा रीतीने जोडलेलं असतं. काल मी सांगितलं, कर्म जेव्हा भक्तीशी जोडल्या जाईल तेव्हा ते कर्मयोग होतं. देवाशी जोडल्या जातं तेव्हा त्याला कर्मयोग आपण. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. त्याचं चित्त निष्काम कर्माच्या अनुष्ठानाने शुद्ध होतं. हे जे आपल्याला सांगितलं आहे, नित्य कर्म जे सांगितलं, कर्मामध्ये आपण विचार करताना 3ऱ्या अध्यायामध्ये विचार केला आपण. सहज कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म वगैरे वगैरे सगळे, यज्ञार्थ कर्म, विकासार्थ कर्म, पुण्यार्थ कर्म, हे सगळे कर्माचा विचार केला. निषिद्ध कर्म, हे सगळ्यांच्या विचारामध्ये एक नित्य कर्म असतं. नित्य कर्म म्हणजे जे रोज करायचं असतं. स्नानाधिक जेव्हा असतं, संध्या वगैरे वगैरे, रोजची पूजा वगैरे. तर ह्याचं काहीच नाही. याच्याने काय होतं, तर चित्त शुद्ध होतं. पुन्हा 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 नियमानं ते केल्यामुळे. मी सांगितलं की नेम केला म्हणजे प्रेम निर्माण होतं कुठल्याही गोष्टीमध्ये. असं नेम केल्यावर हळूहळू त्या नियमाबद्दल प्रेम होतं. तर ज्यांचं चित्त हे अशा प्रकारानं भ्रमापासून दूर झालं आहे, गुरुवाक्यामुळे, श्रद्धेने गुरुवाक्याचं श्रवण करून, त्याचप्रमाणे त्याचं चिंतन मनन करून, त्याप्रमाणे त्याचं आचरण करून नित्य कर्म केलं, त्याचं मन शुद्ध धुतलं जातं. मनाला धुण्यासाठी हाच विषय आहे. जसं शरीराला आपण विविध प्रकारच्या ठिकाणी धुतो, मृदाधिकानी म्हणजे, किंवा साबण वगैरे आता त्याच्याने जे धुतो, ते इथे मनाला धुण्यासाठी सांगितलं. गुरुवाक्य मन धुते. गुरुवाक्याने, गुरुच्या उपदेशाने, त्या गुरुच्या उपदेशाच्या चिंतनाने, त्याचप्रमाणे त्याच्या केलेल्या आचरणाने मन शुद्ध होतं. नित्यकर्माने मन शुद्ध होतं. असं शुद्ध झालेलं मन मग तो आत्मस्वरूपामध्ये घालतो. संसारापासून काढून, त्या भ्रांतीमधून काढून, संसाराच्या भ्रांतीपासून काढून. संसारामध्ये अनेक प्रकारच्या भ्रांती असतात. आपल्याला असं वाटतं की संसारातून मन कसं काढणं शक्य आहे, संसारातून मन काढणं योग्य नाही, शक्य नाही, त्याचप्रमाणे योग्य नाही असंही वाटतं. आपल्याला
काय वाटतं, की आपण संसारातून मन काढलं म्हणजे काय होईल? असं कसं होईल? संसार नीट होईल का? हं, बरं का. पण असं नाही आहे. संसारामध्ये मन घातल्याने संसार फार चांगला होईल आणि संसारातून मन काढलं म्हणजे संसार सगळा बिघडून जाईल, असं काही होत नसतं. हं. संसार हा आपल्या मन घालण्याने किंवा काढण्याने होत नाही. तर आपल्या पूर्वीच्या कर्माप्रमाणे त्याचे जे संस्कार आपल्याला निर्माण झालेले आहेत, त्याचप्रमाणे पुढे आपला संसार होत असतो. सुख-दुःखाची प्राप्ती होत असते. त्याप्रमाणे सुख-दुःखाच्या स्थितीची प्राप्ती होत असते. त्यामुळे त्याचा फार विचार करायची गरज नाही. काय करायचं असतं? तर सांगितलं संसारामध्ये 25% 25% हा थोडा प्रयत्न करायचा असतो. बाकी 75% हा संसार पूर्वीच्या संस्कारानुसार म्हणजेच आपल्या नशिबानुसार बरं का, त्यालाच नशीब म्हणायचं. जे प्रारब्ध असतं. सुरुवात झालेलं असतं ते. त्या कर्माचे फळ मिळायला सुरू झालेले असतात. त्याला प्रारब्ध म्हणतात. तर त्या प्रारब्धानुसार होतो. त्यामुळे त्याची काही फार विचार करायची गरज नाही. तर 25% हा प्रयत्न करायचा असतो. जसं उदाहरणामध्ये एखादं दुकान उघडून ठेवणं हा आपला दुकानदाराचा प्रयत्न आहे. बाकी ग्राहक येणं आणि त्यानुसार ते पुढे ग्राहकाचं काय जे काही फायदा व्हायचा आहे, जो व्यापार व्हायचा आहे तो होणं, हे प्रारब्धाधीन आहे. पण उघडूनच ठेवलं नसलं तर ते येणार नाही. तुम्ही जर दुकान बंदच ठेवलं तर मात्र येणार नाही. जसं आता मूल होणं वगैरे पुढची गोष्ट आहे. पण विवाह तुम्हाला करावा लागेल. मग पुढे काय मूल होतील, न होतील, चांगले होतील, वाईट होतील, हा सगळा पुढचा प्रारब्धाचा प्रश्न झाला. शाळेत तुम्हाला जावं लागेल. विद्या किती मिळेल, किती तुम्ही पुढे निष्णात होताल, हा पुढचा प्रारब्धाचा प्रश्न झाला. म्हणजे 25% आपला प्रयत्न राहायला पाहिजे थोडा. ते मात्र आत्ता करायचं असतं. बाकीचं पूर्वीच करून ठेवलेलं असतं. हे आहे. हे संसाराचा विषय आहे. मात्र आध्यात्मिक उन्नतीचा विषय मात्र असा नाही. 25% हे प्रारब्धाप्रमाणे होतं आणि 75% परमार्थ किंवा आपलं आध्यात्मिक साधना हे आत्ता प्रयत्नाने आपल्याला करावी लागते. हा असा याचा विषय आहे. म्हणून ह्या भ्रांतीपासून काढलं पाहिजे मन, की मी केलं तरच होईल सगळ्या गोष्टी. तर तुम्ही करा किंवा न करा हे होतच. मला सांगा जसं आपल्याला कोणाला तरी दुःखाची काही अपेक्षा असते का? विपरीत परिस्थितीची कोणाला काही अपेक्षा असते का? पण होतच ना. हं. जीवनामध्ये आपल्याला कोणाला ॲक्सिडेंट होतो, कोणाला काय होतं, कोणाला रोग होतो, कोणाला काय. हे सगळं काही पाहिजे असतं का आपल्याला? आपण काही इच्छा केलेली असते का? त्याच्यासाठी काही प्रयत्न केलेले असतात का? काही नसतं केलेलं. ते येतच. असल्यानंतर ते आपल्याला निभावावं लागतं, झेलावं लागतं. त्यातून पार व्हावं लागतं. मग हे बिना इच्छेचं आणि बिना प्रयत्नाचं जर आपल्याला दुःख प्राप्त होत असेल, तर तसंच ते बिना इच्छेचं आणि बिना प्रयत्नाचं सुख सुद्धा येईल. ती अनुकूलता सुद्धा येईल. त्याच्यासाठी तरी कशासाठी हे प्रयत्न करावा लागेल मग? करावा लागत नाही. पण आपला भ्रम असतो, की आपण प्रयत्न केल्याशिवाय कसं काय आपल्याला मिळेल सगळं? दुःखाने आपलं हे काय सुखाची प्राप्ती होईल, अनुकूलतेची सगळी प्राप्ती कशी होईल आपण प्रयत्न केल्याशिवाय? आपला एक असा भ्रम असतो. आणि प्रयत्न केल्याशिवाय दुःखाची निवृत्ती कशी तरी होईल? तर प्रयत्नाने सुख-दुःखाची प्राप्ती किंवा निवृत्ती होत नाही. तर प्रयत्नाने काय होतं? आपल्या मनाची शांती किंवा अशांती मात्र होते. हे मात्र अध्यात्म आहे. त्या परिस्थिती जशा प्राप्त होतील तशा होतील. त्या प्रारब्धाप्रमाणे होतील. आणि तर कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे सुद्धा आपल्या मनात असलेला संस्कार. त्याला कर्म म्हणतात. कर्म म्हणजे क्रिया काही नव्हे नुसते. म्हणून सगळं लक्ष ठेवावं लागतं ते आपल्या मनात काय संस्कार उठतायत प्रत्येक गोष्टीमध्ये, याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. गुरुवाक्याने मन आपलं शुद्ध करायचं असतं म्हणजे मनात आपले संस्कार वाईट कसे येणार नाहीत ह्याचा विचार करावा लागतो.
गुरुच्या उपदेशाचा परिणाम हा असतो. गुरुच्या उपदेशाने दुसरं काही प्राप्त करायचं नसतं. आपलं मन शुद्ध ठेवलं, काय मन तुझं शुद्ध गड्या काहीतरी आहे एक ते. असं एक मला लक्षात नाही आता. तुला भीती कशाची? चल रे गड्या, तुला भीती कशाची? तर मन शुद्ध झालं म्हणजे काही भीती नाही. तेव्हा ते आत्मस्वरूपामध्ये मन परत परत शुद्ध झालेलं मन योगयुक्तो विशुद्ध आत्मा, असा एक विशुद्ध होतो तो आत्मा जसा त्याचा, म्हणजे मन, चित्त. आत्मा हा शब्द या ठिकाणी मन किंवा चित्त त्यांनी वापरलेला आहे. योगयुक्तो विशुद्ध आत्मा, विजित आत्मा, इथे सुद्धा आत्मा शब्द आला पुन्हा. विजित आत्मा, इथं आत्मा शब्द इंद्रियांच्या दृष्टीने आला बरं का. विजित आत्मा, इंद्रियांवर सगळा विजय मिळवलेला आहे, जितेंद्रिय झालेला आहे. विजित आत्मा, चित्त, मन आणि इंद्रिय, जितेंद्रिय, हा इंद्रियांना जिंकलेला आहे असा जो झाला. योगयुक्त आहे, विशुद्ध आत्मा, विजित आत्मा, जितेंद्रिय, हा असा जो झाला. सर्व भूतात्मा, सगळ्या भूतांच्या मध्ये मीच आहे असा ज्याचा अनुभव आहे. तो एकदेशी असून सुद्धा सर्वत्र आहे जणू, सगळीकडे मीच मी आहे असा त्याचा अनुभव होतो. त्याने एकदेशीय परी व्यापले लोकत्रय. मग असं असल्यानंतर मग त्याला करता कर्म क्रिया वगैरे काही राहत नाही. आता करता कर्म करावे हे खुंटले तयास व्हावे, आणि करी जरी आघावे तरी करता अकर्ता तो, करुणी अकर्ता, असं होत. असं होतं की नाही सांगा? करुणी अकर्ता होतो की नाही आपण? जेव्हा तुम्ही आपल्या मुलाचं संगोपन करता, अगदी लहान असलेल्या त्या बाळाचं, जन्मलेल्या बाळापासून तर त्याला कमीत कमी 7 वर्षाचं होईपर्यंत, मग काही काही जिथे लाड असतं तिथं ते 10-12 वर्षाचं होईपर्यंत सुद्धा त्याचे सगळे काम आपण करतो. कित्येक तरी त्याला त्याचे कपडे घालून देणं आहे, त्याला बूट घालून देतात, तर त्याला सगळे पाठीवर दप्तर देतात आणि सगळं करून त्याला शाळेत पाठवतात. किती किती करतात. आल्यानंतर त्याला जेवू गाय घालतात स्वतः हाताने बसून, नाऊ माकू काय घालतील स्वतःच हातांनी करतात. आपण करतो. पण करून सुद्धा आपल्याला असं वाटतं का की मी ह्याच्यावर उपकार केला? किंवा पुढे जाऊन सुद्धा त्याचं शाळेची फी भरतात. मुलगी असेल तर मग तिच्या लग्नासाठी प्रयत्न करतात, 10 ठिकाणी जातात, तिथे मोठ्या नम्रतेनं सगळं तिथे हे करतात, सगळं एवढं सगळं करतो. पण म्हणून मी माझ्या मुलावर उपकार केला असं कोणाची भावना होते का? होत नाही. का होत नाही? तर त्याला दुसरं असं वाटत नाही. ते पण ते तर मी करतो ते जणू काही मी माझ्याच साठी करतो असं वाटतं. माझ्याच साठी मी करतोय. म्हणून तिथे कर्ता कर्मक्रिया काही राहत नाही. हे जसं आत्मीयतेनं होतं जेव्हा, तेव्हा तेच मग काय आत्मस्वरूपाने सगळीकडे जातो पाहतो. आता हीच भावना जर कोणी विकसित केली, पूज्य गुरुजी जसे आमचे करतात, पूज्य गुरुजींच्या दृष्टीनं सगळे त्यांना स्वतःच्याच मुलासारखे असतात. स्वतःच्या मुलावर जेवढं काही आपण प्रेम करतो, जसं काही वागतो, तसंच ते सगळ्यांशी वागतात. जे त्यांची शिष्यमंडळी आहेत, जे त्यांच्या संपर्कात आहेत, त्या सगळ्यांशी सगळं असंच वागणं असतं, असं प्रत्येकाचा तोच अनुभव आहे. किंवा आम्हाला पूर्वी आमच्या स्वाध्याय कार्यामध्ये सुरुवातीला आमच्याकडे स्वाध्याय ज्यांनी आणून दिला, ते आमचे परमपूज्य आदरणीय विठोबाजी सुद्धा, त्यांचाही आम्ही जीवनात त्यांचा अनुभव घेतला. ते सुद्धा असंच सगळ्यांशी असाच भाव, असंच वाग. असं जेव्हा होतं तेव्हा करता वगैरे हा भाव राहत नाही. करून या करता. आता आमची प्राजक्ता वेगवेगळ्या ठिकाणी असं ती करत असते दर महिन्यामधून महिन्याला काही
काय मनात मध्ये भाव आहे? अरे माझे भाऊ आहेत, बहिणी आहेत. हां, माझे लेकरं आहेत. लहान मुलं असतील तर ते लेकराप्रमाणे वाटतात. मोठे समवयस्क असतील तर आपल्या भाऊ-बहिणीप्रमाणे वाटतात. यांच्यासाठी केलं म्हणजे काहीतरी उपकार केला, त्यांना काहीतरी मी काहीतरी करून दिलं, असा भाव नाहीये ना मनात. हं. मग आपल्याला त्या कर्तेपणाचा अभिमान होतो का? त्याचं ओझं होतं का? नाही होत. जयाचे मनचे चैतन्य झाले, तेणे एकदेशीय परी व्यापिले लोकत्रय. सगळ्या लोकत्रया आता ही ही भावना तुम्ही विकसित जितके करत जाल, व्यापक जोडी करत जाल तेवढं आहे. सर्व भूतात्म भूतात्माचा अर्थ आहे. जेव्हा सुखदेव जन्मल्यानंतर बाहेर पडले, 12 वर्ष वगैरे आईच्या गर्भात होते आणि गर्भातून जसे ते बाहेर आले, तसे पळतच निघाले. तेव्हा व्यासमुनींनी सांगितलं, "अरे शुका थांब, थांब. अरे कमीत कमी थोडं तुझं सगळं काही संस्कार तर करू दे मला." हं, थांबायला तयार नाही. हं. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम्. अरे उपनयन वगैरे काही सुद्धा झालेलं नाही. जन्मल्याबरोबर ते पळत निघाले. यं प्रव्रजंत म्हणून. जन्मल्याबरोबर संन्यासच घेतला त्यांनी. हं. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम्. द्वैपायनो विरह कातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. नमस्कार केला त्यांना. सर्वभूत हृदयम, ते सर्वभूत हृदय. म्हणून मग ते जेव्हा पळायला लागले, तेव्हा ह्याने हाक मारली वडिलांनी, व्यासांनी, "हे पुत्रा, हे शुका, हे पुत्रा, अरे थांब, थांब." हे पुत्रा म्हटलं, हे शुका असं म्हटलं, की ते सगळे सर्वोभिनेते. त्या झाडातून आवाज यायला लागला, "हो, अहो, हो." हाक मारल्यावर आपण ओ म्हणतो ना, ते झाडं सगळी ओ म्हणायला लागली. सगळ्यांच्या मध्ये जे सर्वभूतात्म भूतात्मा, सर्वभूत हृदय. तुकाराम महाराज म्हणाले, "वृक्षवल्ली आम्हा सोयरी." ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "पैल तोगे काऊ कोकत आहे." त्यांना सगळी सृष्टीच आत्मवत होऊन जाते. गोपींनी म्हटलं, तुळशीला काय बोलतात गोपी, त्या हरणीला काय बोलतात आणि त्या कुररी म्हणजे त्या ह्याला काय बोलतात, की तुम्ही कृष्णाला पाहिलं का? त्यांना असं वाटतं सगळे कृष्णाचं ध्यान करतायत. बरं का? पक्षी असे डोळे मिटून बसलेले पक्षी पाहून त्यांना वाटतं की हे सुद्धा कृष्णाचं ध्यान करतायत. हे काही भ्रम नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. असं होतं. सर्व भूतात्म भूतात्मा असे जे आहेत, ते कुर्वन्नपि न लिप्यते. करून सुद्धा ते अकर्ता आहे. कारण करणं-बिरणं सगळं जे काय असतं, ते सगळं जेव्हा द्वयी असते, दोन असतात जिथं, दुसरेपणा जिथं आहे, तिथे सगळं आहे. त्यांचा दुजा भावच संपला. सर्व भूतात्मा असाच होतो. जो भगवंताशी जोडला आणि त्या भगवंताच्या निमित्ताने तो विश्वाशी सुद्धा अशाच प्रकारे जोडला. त्याचं मन विशुद्ध झालं. योगयुक्तो विशुद्धात्मा. मन ज्यांनी जिंकलं आहे, इंद्रिय ज्यांचे जिंकल्या गेले आहेत, असा जो असतो, तो करून सुद्धा न करण्यासारखा आहे. काहीच करत नाही जणू काय तो. नैव किंचित करोति. मग त्याचा रोजचा व्यवहार जो असतो, देह व्यापार जो असतो सगळा, हं, इंद्रियांची जी सगळी कर्म जी असतात, पाहणं, ऐकणं, बोलणं, करणं, खाणं, हं, हे सगळं जे काही असतं, त्याचे सुद्धा कशाचे काही संस्कार त्याच्यावर उठत नाहीत म्हणाले. इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्.
प्रत्येक क्रियेचं वर्णन केलं. वेगवेगळ्या क्रिया सांगितल्या. पश्यन, श्रवण, स्पृशन, जघ्राण म्हणजे श्वास घेणं, पाहणं, ऐकणं हे सगळं आहे. हे सगळ्या क्रियांचं वर्णन करण्याचं कारण हे आहे, की ह्याच सगळ्या क्रियामधून आपल्यामध्ये संस्कार होतो. ह्याच क्रियातून आपलं कर्म तयार होत असतं. पाहण्यातूनच कर्म होतो तयार. ऐकण्यातूनच कर्म तयार होतं. बरं का? घेण्यात येण्यातूनच सगळं कर्म तयार होतं. हं. खाणं, पिणं, वास घेणं, झोपणं, बोलणं हे सगळं काय विसर्जन करणं वगैरे. पापण्या उघडताना, मिटताना, उन्मिशन, निमिषण, निमिष म्हणजे पापण्या चाकणं, उन्मिशन म्हणजे उघडणं. हे सगळं जे काही आहे, हे सगळं करता करताच आपल्यावर संस्कार होत असतात. यातूनच आपलं कर्म तयार होत असतं. तर इथं सगळं हे असं असं करताना सुद्धा त्याचं काही कर्म तयार होत नाही हे सांगण्याचं. नैव किंचित करोमीति. मी करतो असा तिथे भाव नसतो. जसं आपण पापण्या झाकताना उघडताना जसं आपला काही भाव होतो का, तर प्रतिक्षिप्त क्रिया होत असते. तर पापण्या उघडल्या झापल्या हे आपल्याला कळत सुद्धा नाही कधी कधी. नैव किंचित करोमीति असा जो युक्त आहे, योगयुक्त विशुद्धात्मा असा जो आहे तो आता तत्वविद तत्वाला जाणलेला ते जाणतो की मी काही करत नाही. मग हे सगळे ज्या क्रिया घडतात इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु, हे इंद्रिय आहेत, त्याच्या इंद्रियांचे जे काही विषय आहेत बरं का, जसं डोळ्याचं रूप हा विषय आहे, कानाचा शब्द हा विषय आहे, त्या त्या विषयामध्ये तिथे इंद्रिय प्रवृत्त होत असतात. इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु वर्तन्तो सगुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते आहे. तसं हे इंद्रिय वगैरे इंद्रियांच्या अर्थामध्ये प्रवृत्त होत असतात. मी काही करतोय असं नाही त्याच्यात, हे त्याला वाटतं, हे मनामध्ये त्याच्या असतं. त्याला मधुर हे ऐकताना मधुर वाटत नाही असं नाही, वाटतच, तसा अनुभव होतोच. सुगंध दुर्गंध त्याला त्याचा अनुभव होतोच, नाही असं नाही. अवसरोचित म्हणजे प्रसंगोचित बोलणं होतं की नाही, होतं. आहार घेतो की नाही, घेतो. बरं का? जे घ्यावं ते घेतो, जे सोडावं ते सोडतो, जे खावं ते खातो, जे खायचं नाही ते खात नाही. बरं का? जेव्हा झोप येते तेव्हा झोपतो. चालतो की नाही, चालतो. हे सगळ्याच्या सगळं तो कर्म करतो, हे असं नाही. सामान्य जगात सगळे जसे व्यवहार होतात जगामध्ये, तसंच सगळे त्याचे व्यवहार सुद्धा होत असतात. पण ब्रह्मज्ञानाचं त्याचं सामर्थ्य हे आहे, योगयुक्त विशुद्धात्मा जो असल्यामुळे, तत्वविद असल्यामुळे त्याला काही कुठल्याही गोष्टीचं करते पण येत नाही. करते पण आल्यानंतर त्याचे संस्कार होतात, म्हणून करते पण येत नाही. तो आपल्या स्वतःला करता म्हणत नाही. आता हे सगळे इंद्रियांच्या वृत्ती ज्या असतात, त्या सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती चैतन्याच्या आश्रयामुळे आपापल्या विषयामध्ये जात असतात. आपापल्या विषयाशी व्यवहार होतो. चैतन्याचा त्याचा काही संबंध नाही. चैतन्य फक्त असणं आहे. जसं प्रकाशामध्ये सगळे व्यवहार होतात, त्या प्रकाशाला त्याचा काही दोष किंवा गुण नसतो त्या व्यवहाराचा. एखाद्या प्रकाशामध्ये जर कोणी सत्कर्म केलं तर त्या प्रकाशाला त्याचं पुण्य लावत असं नाही, किंवा त्याच प्रकाशामध्ये कोणी जर दुष्कर्म केलं तर त्या दुष्कर्माचा दोष त्या प्रकाशाला कशाला लागेल. पण प्रकाश आहे म्हणूनच ते करता आलं त्याला, हे मात्र तितकंच नक्की आहे. प्रकाश आहे म्हणूनच त्या रस्त्याने आपल्याला चालता आलं. प्रकाश नसताना, अंधार असताना आपल्याला कोणता रस्ता दिसत नाही, चांगलाही दिसत नाही, वाईटही दिसत नाही. त्यामुळं
प्रकाशामुळे जरी ते काही करता येत असलं, तरी ते प्रकाशाला त्याचं काही कर्तृत्व नाही. जसं प्रकाश हा फक्त साक्षी आहे, तसं हे चैतन्य जे आहे ते फक्त साक्षी असतं. इंद्रियांच्या अर्थाची मध्ये इंद्रियांच्या त्या विषयामध्ये व्यवहार होत असतात. असा जो निश्चित करून समजून घेतलेलं असतं, त्याप्रमाणे हे योगयुक्त जो असतो, तर देह जो आहे त्याचा देह सगळी कर्म करत असतो. भोजनादी व्यापार जे आहेत, भक्तिपंथामध्ये नारदांनी सांगितलं. शरीर धारणामध्ये. शरीर जोपर्यंत असतं तोपर्यंत तिचे सगळे व्यापार होतात. मात्र त्याच्यात कर्मबंधनामध्ये तो बद्ध होत नाही. या क्रियेमध्ये चांगलं वाईट अशा प्रकारच्या बुद्धीची निश्चयात्मक भाषा येत नाही. मनाचा संकल्प नाही बरं का. इच्छा रहित सगळे तिचे कर्म करतात. इच्छा काही नाही. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः. ब्रह्माच्या ठिकाणी ती सगळी कर्म आपली समर्पण करतो, अर्पण करतो, फळासक्ती सोडून देतो. संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन. तो पापाने अलिप्त राहतो, पापाने लिप्त होत नाही. जसं पद्मपत्र पाण्यापासून जसं अलिप्त असतं, पाण्यात राहून सुद्धा त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही, तसं हा सर्व व्यवहारात असून सुद्धा त्याला व्यवहाराचा स्पर्श होत नाही. पापाचा स्पर्श होत नाही तर पुण्याचा होतो असं नाही, पुण्याचा सुद्धा होत नाही. पुण्य नाही. उभे सुकृत दुष्कृत बुद्ध्यो काय बुद्ध्य गोपाश्रित्य दुसऱ्या अध्यायात सांगितलं. उभे सुकृत दुष्कृत, दुष्कृत आणि सुकृत दोन्ही जात. तर पापापासून अलिप्त राहतो. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः. संग सोडून जो आपली सगळी कर्म ब्रह्माच्या ठिकाणी ठेवतो, अर्पण करतो, जो असतो तो कर्म करूनही अलिप्त आहे, कर्म करूनही अकर्ता आहे, करूनही अकर्ता. त्याप्रमाणे पापापासून अलिप्त असा जो आहे तो तो संन्यासी आहे. तोच त्या कर्मयोगाने पुढे जाऊन त्या स्थितीला प्राप्त होतो. कर्मयोग करता करता योगयुक्तो विशुद्धात्मा मन शुद्ध होतं. नित्य काय असतं ना, सात्विक कर्म जेव्हा आपला स्वभाव होतं तेव्हा त्याचा अहम निघून जातो, त्याचा अभिमान निघून जातो, तत्वगुणाचा अभिमान निघून जातो. जेव्हा ती आपली सवय होते, आपल्याला प्रयत्नाने आपण सवय लावतो किंवा नाही इतकं वाजता उठायचं, इतकं वाजता उठायचं. नंतर नंतर तो स्वभाव होतो, तितक्या वाजता आपलं उठतो, जाग येते आपोआप. त्यात काही विशेष केलं असं वाटत नाही. नित्य झालं ते गोष्ट, काही वाटत नाही. तर तसं तो योगयुक्त विशुद्धात्मा गुरुवाक्य धुतला. ज्याने भ्रांतीपासून मन काढून घेतलं, भ्रम काढून घेतला, गुरुच्या उपदेशाने मन धुतलं, आत्मस्वरूपामध्ये टाकलं. मनाचा संकल्प विकल्प निघून जातो. जेव्हा होतं त्याचे संकल्प काढिले जयाचे मनची चैतन्य झाले, तेणे एक देशीय परिव्यापले लोकत्रय झाले. तेव्हा हा परमात्म्यामध्ये त्याचा स्वतःचा बिंदू जो आहे तो सिंधू मध्ये मिसळतो. जेव्हा तो बिंदू सिंधुरूप होऊन जातो. जसं माऊलीने उदाहरण दिलं, म्हणाले मीठ जो आहे ते मीठ म्हणून स्वतंत्र जेव्हा राहतं तेव्हा ते एकदेशी असतं, पण जेव्हा मीठ पाण्यामध्ये त्या समुद्राच्या पाण्यामध्ये जर मिसळला जाईल तर ते पूर्ण समुद्रभर होऊन मीठ. तसा हा जो आत्मा आहे त्या परमात्म्यात मिसळला की तो परमात्मा स्वरूप होतो. त्याचं मनच सगळं चैतन्य होऊन जातं.
एक दिवशी असून सुद्धा लोकत्रय व्यापतो. तर लोकत्रय तो स्वतःच झाल्यामुळे मी सांगितलं, अहमचा विस्तार जेव्हा होतो, हे विश्वची माझ्याकडे होतं. विश्वात कोणी त्याला दुसरं नसतंच. सगळं लोकत्रय त्याचं सगळं स्वतःचं स्वरूप होऊन जातं. बरं का? मग त्यामुळे वेगळेपणा राहत नसल्यामुळं मग त्या सुख-दुःखाची वेगळी अनुभूती राहते. पण माणसाला असं वाटतं, की असं जर झाल्यानंतर मग काय आनंद राहील मनात? जीवनामध्ये काय आनंद राहील? असं जर पर्यंत राहिलं, पण आपल्याला त्याची गोडी मिळालेली नसल्यामुळं, कळालेलं नसल्यामुळं जे आहे तेच खरं आहे असं वाटतं. आपल्याला जेवढं मिळतंय आपल्याला तेच बरोबर आहे, पूर्ण झालं असं वाटतं. जोपर्यंत तिथे गेलाच नाही, तोपर्यंत त्याची कळणार नाही गोडी. जे थोडा प्रयत्न करतील त्यांना कळेल. हं. त्या अहमच्या विस्तारामध्ये काय आनंद असतो, हे करत गेलं म्हणजे कळत जाईल. मी 2-3 दिवसापासून हेच सांगतो. ते करत गेलं की कळत जाईल. कळाल्यानंतर करतो असं होत नाही. न कळता सुद्धा गुरुवाक्यावर विश्वास ठेवून हे करावं लागतं. करत गेलं म्हणजे कळत. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. असं आपल्या व्यवहारात आहे, तसंच याच्यातही आहे. जी प्रॅक्टिस करावी लागते. केलं म्हणजे होतं. असं. इथे एवढा विचार केला आणि पुढे सांगतात की पुढे हे जसं पद्मपत्र म्हणजे कमळाचं पुष्प जे असतं त्या पाण्यातून लिप्त असतं, तसा हा सगळा अलिप्त होतो. त्यात ते सुख-दुःखाचे कुठल्याही प्रकारचे भावसंस्कार येत नाही. किंवा आता जसं सांगितलं तसं दिव्याच्या प्रकाशाला जसं सुख-दुःख किंवा पुण्य-पुण्य आपण नसतं, तसं याला त्याच्यात काही झाडू कशी कर्म करतात, हा असा कसा अलिप्त राहतो वगैरे असा विचार उद्याच्या विचारामध्ये आपण पाहूया. आज झालेला विचार इथेच भगवत चरणारविंदांवर समर्पित करू आणि वाणीला विराम देऊया. अच्छा. आपण जर दुकानच काढलं नाही, तर संचित कसं संपेल? हा आपण जर दुकानच काढलं नाही, तर संचित कसं संपेल? संचितचं कसं करणार? नाही, तेच की नाही. मग प्रारब्ध जे असतं संचित सुद्धा संपून जातं. म्हणजे काय पाप पुण्यात्मक किंवा जे काही ते आहे हां, हां. सकारात्मक किंवा नकारात्मक हां, हां. जे काही तुमचं संचित आहे, हं, ते ते तर संचित संपू शकतं. प्रारब्धाचा विषय आहे. प्रारब्ध हे भोगावून संपायचं असतं. मग तेच संचित म्हणजे तर होऊन जातं. दुकानच जर आपण काढलं नाही, तर प्रारब्ध कसं संचित संपेल मग? तर ते काढावं लागतं ना मग. म्हणून 25% करावं लागतं. ते सांगितलं की बरं, बरं. हां, हां. 25% प्रयत्न तर करावा लागतो ना. 25% आपण करावं लागतं. जसं दुकान उघडल्यानंतर ग्राहक येणं हा विषय आहे. हां, हां. तसं ते तर थोडंसं करावं लागतं तिथं. नाही दुकान जर काढलंच नाही. काढलंच नाही तर ते नाही काढावंच लागतं म्हणतो ना मी. काढावंच लागतं. काढलंच ओके. नाहीच म्हणजे काढलं नाही म्हणण्याचं तात्पर्य म्हणजे काय? त्या रस्त्याला आपण गेलोच नाही. ते शुकासारखं, हां, शुकाचार्यांसारखं. हां, 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 हां. अरे त्या शुकाचार्यांसारखं असं जेव्हा होतं ना, तर ते तर सर्व भूतात्मा होतात म्हणून होतं त्यांचं. अन्यथा तो त्या सगळ्याचं तसं होईल कसं सगळ्यांचं तसं? नाही, नाही म्हणजे आपण एका तेच तर आहे. हां. कर्मसन्यास आपण कर्मसन्यास आणि कर्मयोगाबद्दल जो विचार केला ना, हां, हां, हां. तोच होता. तोच होता. शुकाचार्यांसाठी सारखं कर्मसन्यासच आहे. त्यांना कर्मयोगाचा विषयच नाही. त्यांचा कर्मयोग होऊन गेला आधीच. बरं. ते तिथे पोहोचले म्हणून तिथूनच सुरुवात झाली त्यांची. ते जन्मल्याबरोबरच निघून गेले. सर्व हुतात्मा जन्मल्याबरोबरच झाले. आपल्याला करत व्हावं लागेल.
नाही म्हणजे तुम्ही आपल्याला जर हां, जन्मल्या हां. तसेच होणार असाल, तर मग तुमच्यासाठी विषय नाही ना. बरं. तुम्ही सुद्धा शुक्राचार्यासारखा असाल, तर तुम्हालाही तो विषय नाही. पण ते शुकाचार्यासारखं जरी व्हायचं असलं, तरी तुम्हाला कधीतरी केलेलंच असणार आहे. या शरीरात नसेल, तर पूर्वीच्या शरीरात झालेलं असेल एवढंच. काल हा विषय झाला ना. रेवती हेच म्हणत होती ना, हां. की कर्मसंन्यास म्हणजे कधीतरी त्यांनी सुरुवात केलेलंच आहे की नाही? नाही म्हणजे कधीतरी सुरुवात एकाचं केलेलं. हां, हं, एकाचं देणं जे काय? आहे की नाही आपल्याला, हां. प्रारब्ध म्हणजे देणं ना आपलं. कोणाला तरी देणं आहे ते. हं, तर ते असं देणं नाही. ते ऋणानुबंध आहेत, ठीक आहे. हां, हां. तर मग त्याचे सिद्धांत आणखी वेगवेगळेच आहेत. कोणाचे देणे-घेणे जे संपवायचे असतात, ते हां. आणखी वेगळंच आहे. मग आपण जर असंच म्हणजे ते कंप्लीट तो रस्साच बदलला, तर कसं करणार मग? जाईल ना मग सगळं. जाईल. म्हणजे सगळंच जाईल. हो, बरं. सगळंच जातं. प्रारब्ध धुवून जाईल म्हणजे न भोगता जाईल? होऊन जाईल. हां, न भोगता जातो. असं एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. बरं, बरं, बरं. एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. हे हरिकृपे त्याचा नाश झाला. भगवत कृपेने हां, ते हां. तुमचं सगळं प्रारब्ध संपवून टाकतं. हं. उदाहरण वाल्मिकी आहे ना. हां. आणि वाल्मिकी. मागच्या याला आलं बघ, दग्ध कर्माणी. हं, दग्ध कर्माणी हं. कर्म हां, जे हां. आहे ते दग्ध होऊन जातात, दग्ध होतात. जळून जातात. हं. हा अगदी, अगदी. हा ज्ञान पूर्ण संपन्न केलं तर ते हां. हे होऊन पूर्वीचे जाईल. कर्म जातात. जातात. नाही हा. असं नाही. आहे. म्हणजे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. तर हरिकृपेने नाश होतो. प्रारब्धाचा सुद्धा नाश होतो. पण ज्ञान हे जे असं ऋणानुबंध नाही, ह्यांचा प्रश्न काय आहे, की ऋणानुबंध असतात ना, ते कसे जातील? असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला सुख-दुःखाची प्राप्ती होण्याचे जे प्रारब्ध आहे, ते जातं. पण एखाद्याचा दुसऱ्याशी ऋणानुबंध जो लावलेला असतो, तो कसा जाईल? हां. ते तर अनुभव घ्यावा लागेल ना. हां. तर त्याचं असं आहे, की हरिकृपेने ते सुद्धा जातं. ते कसं जातं, तर ते काही प्रकाराने जातं. जसं उदाहरणार्थ सांगितलंय श्रीपाद श्रीवल्लभांनी, की स्वप्नाने वगैरे जातं. बरं, बरं. हां, हां, हां. तसं आहे का? हां, हां. बरं. स्वप्नामध्ये एखाद्यापासून सुख मिळणं किंवा दुःख मिळणं, एखाद्याचं आपण देणं-घेणं जे असतो, हां, हां, हां. त्या देण्या-घेण्याचं अंतिम स्वरूप असतं सुख-दुःख. बरं. हां. त्या देण्या-घेण्याचे परिणाम म्हणून सुख-दुःख असतं. एखाद्यापासून आपल्याला सुख मिळणं हं, किंवा हं. एखाद्यापासून आपल्याला दुःख होणं किंवा आपल्यापासून एखाद्याला सुख होणं किंवा आपल्यापासून एखाद्याला दुःख होणं. हं, हे हं. त्याचं अंतिम ऋणानुबंधाचं स्वरूप असतं. हं, हं. क्रिया काय घडतात त्या घडतात, पण त्याचा परिणाम म्हणून सुख-दुःख होतं शेवटी. अनुकूलता प्रतिकूलतेची प्राप्ती होऊन सुख-दुःखाची अनुभूती होणं. हे सगळं त्याचं शेवटचं स्वरूप आहे. मग हे जे होतं, तर ते स्वप्नातून सुद्धा होतं. बरं. हां, हां. हे श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलंय. बरं. की ज्यांच्यावर कृपा करतात भगवान, तर हां. त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांना सुख-दुःखाची प्राप्ती करतात. दुःखाची किंवा सुखाची दोन्ही. दुःखाची किंवा सुखाची प्राप्ती करून त्यांचं प्रारब्ध संपवतात. प्रत्यक्ष देहाला सुख-दुःख मिळण्यापेक्षा त्या मनाच्या याच्यामध्ये सुख-दुःख, कारण शेवटी काय, तर देहाने असो की कशाने असो, सुख-दुःखाची प्राप्ती ही मनालाच होते. हां. मग सुख-दुःखाची प्राप्ती मनालाच सर करायची आहे, तर ते स्वप्नात करायचं. स्वप्नात जरी झाली तरी ते सुख-दुःखाची प्राप्ती झाली. मग त्याचे कर्म संपलं. तो हं, तो हं. ते तो ऋणानुबंध संपला. हां, हां. असं होतं. देवाची कृपा जेव्हा होते तेव्हा असं होतं. आणि ज्ञानाची प्राप्ती झाली, की सगळं संपलं. हां. ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. संचित ज्ञानाने संपून जातं.
बर प्रारब्ध हे असं देवाच्या कृपेने कमी जास्त होतं. हरी कृपे त्याचा नाश झाला. हा हा भोगादेव क्षय प्रारब्धस्य भोगादेव क्षय. प्रारब्धाचा भोग गेल्यानंतर त्याचा क्षय होतो. प्रारब्ध हा भोगल्याशिवाय संपत नाही. हा हा मग भोगल्याशिवाय संपत नसेल तर ते देवाच्या कृपेने तत्काळ संपवून टाकलं जातं. बर हा हा तत्काळ होऊन जातं. स्वप्नात मध्ये संपून जातं प्रारब्ध. बाकी संचित तर ज्ञानाने संपून जातं. संचित जे आहे आपल्याला जमा करून ठेवलेलं, हम्म. जे काही सुख दुःख, जे काही पुण्य वगैरे, जे काही संचित चांगलं आणि किंवा वाईट काही प्रारब्धामध्ये संस्कार फरक आपण ठेवलेले आहेत, तर ते तर ज्ञानाने निघून जातात. संचित आणि प्रारब्धामध्ये फरक संचित आणि प्रारब्धामध्ये हा फरक आहे की संचित म्हणजे जमा असलेलं, प्रारब्ध म्हणजे भोगायला सुरू झालेलं. हो का त्याचं बर उदाहरण असं दिलंय, हा हा त्याचं उदाहरण असं दिलंय शास्त्रामध्ये हा की भात्यातला बाण म्हणजे संचित, बर धनुष्यावरचा बाण म्हणजे प्रारब्ध. बर धनुष्यावर हा लावलेला बाण, हा हा लावलेला नाही, ती दोरी ओढून सुटला, आता तो हात आता सुटला त्याच्यावरचा, हा 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 प्रारब्ध म्हणतात. बर जे कर्मफळ जी कर्म फलोन्मुख झाली, आता फळ देण्याला लगेच तत्पर झाली, आता फळ देत आहेत ती कर्म, हा 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 प्रारब्ध म्हणतात. बर आणि ज्या कर्माचं फळ अजून तयार झालं नाही किंवा होणार आहे, पुढे आहे, हा त्याला हा संचित म्हणतात. बर आणि आता जे आपण संस्कार देतो आहोत, काय करत आहे हा हा त्याला क्रियमाण म्हणतात. आता करत असलेलं, बापरे हा बर करत असलं त्याला क्रियमाण म्हणायचं. हा पूर्वी करून ठेवलं त्याला संचित संचित म्हणायचं. आणि बर जे पूर्वी करून ठेवलेलं आहे ना, आता त्याचं फळ सुरू झालंय, हा हा त्याला प्रारब्ध म्हणतात. बर ढगात असलेला जो पाऊस आहे तो संचित आहे. हा हा धारा निघालेल्या ज्या आहेत ते प्रारब्ध आहे. हा आणि समुद्राची वाफ होऊन जे ढग बनत आहेत ते क्रियमाण आहे. बर हा हा समुद्रावर सूर्यप्रकाशावर होतो, मग त्याचं वाफ तयार होते, त्याचे ढग तयार होतात, वर जात असतं, ते चालू असतं, त्याला म्हणायचं क्रियमाण. आता चालू आहे, पुढे होणार आहे त्याचं. आता पुढे याचे ढग बनतील, ढगातून पुन्हा थंड लागेल, मग पुन्हा पाऊस पडेल. हम्म. या तिन्ही क्रिया सतत चालूच असतात. संचित, क्रियमाण, प्रारब्ध. प्रारब्ध संचित काय क्रियमाण, संचित, प्रारब्ध असं सगळं हे राऊंड चालू असतं. आत्ताच क्रियमाण पुढे संचित होतं, पहिल्याचं संचित आता प्रारब्ध होतं, पुन्हा प्रारब्धातून नंतर मग त्या प्रारब्धाचा भोग भोगत असताना नवीन काहीतरी संस्कार घेतो आपण, हा त्याचं पुन्हा क्रियमाण तर असं हे कर्माचं चक्र चालू असतं. बर त्याला खंडित करायचं असतं कुठंतरी. पण हा जिथं ज्ञान होतं तिथं ते खंडित होऊन जातं. खंडित होऊन जात हा. ह्यातलं क्रियमाण आणि संचित असं खंडित होतं, ज्ञानाने खंडित होतं. बर हा आणि प्रारब्ध जे आहे ते भगवत कृपेने होतं. भगवत कृपेने होतं म्हणजे ते भोगूनच संपवलं जातं तरी सुद्धा. बर हा हा तर त्याला थांबवता येत नाही. सुटलेल्या बाणाला थांबवता येतं का? नाही नाही. सुटलेल्या बाणाला थांबवता येत नाही. सुटलेल्या बाणाला थांबवता येत नाही तर मग काय करता येतं? तर हे करता येतं, त्याची दिशा बदलता येते. हा बाण सुटलेला आहे तरी पण त्याची दिशा बदलता येते. त्याची दिशा दोन दृष्टीने बदलते. बाणाची दिशा बदलणं जर शक्य असेल तर ते बाणाची दिशा काही त्याला दुसरा कोणता फोर्स लावून हा हा बाणाची दिशा बदलून टाकली तर का, किंवा त्या ज्याच्यावर लक्ष केलेलं आहे, ते बाण जिकडे जातो आहे ते जे लक्ष आहे त्याला सरकवलं बाजूला, हा तर तरी तो बाण त्या लक्ष्यावर लागणार नाही. हो जे टार्गेट होतं त्या टार्गेटला सरकून टाकलं आपण बाजूला, हा मग ते टार्गेट बाण तर सरळ निघून गेला. हा जसं भगवान श्रीकृष्णाने काय करायचं की त्याच्या समोरचे बाण आले तर ते घोड्यांना खाली दाबायचं, म्हणजे ते बाण वरून निघून जायचे. गळ्याचा नेम धरून बांधलेला मारलेला जो बाण आहे, आपण जर खाली वाकलो तर तो ते वरून निघून जाईल, डोक्यावरून निघून जाईल. हो
किंवा एखाद्या बाजूला सरकलो तर तो तिकडून निघून जाईल. हे जसं होतं त्याचप्रमाणे बाणाची दिशा सुद्धा बदलता येते. त्या बाणाला दुसरा इकडून एक बाण मारला आणि त्या बाणाची दिशा दुसरीकडे बदलवली. ते निघून गेलं दुसरीकडे. जसे मिसाईल वगैरे लोकांना हे करतात आता. हा. आता आपण जसे पाकिस्तानी काही टाकलं मिसाईल तर आपण त्याला हवेतच उद्ध्वस्त करून टाकलं. हा. असं. दादाजी उदाहरण दिले ना ते स्वाध्यायला जात हं. असताना ऍक्सिडेंट झाले 2 मित्राला. हा हा ते उदाहरण ते बरोबर. एक्झाम्पल समजा ते बरोबर, प्रारब्धानुसार ते त्याला मोठा हा. ऍक्सिडेंट व्हायचा होता पण थोडक्यात गेला असं. हा 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 बरोबर. असं. हे सगळं विचार करताना हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे की हे सगळ्या गोष्टी मनाच्या स्थितीवरच अवलंबून आहेत फक्त. आपण मनाची काय स्थिती असते त्याच्यावर अवलंबून असते. बाकी काही नाही. परिस्थिती किंवा जे काही इकडे घडतं ते सगळं इंद्रिय आणि इंद्रियार्थ हेतू वर्तंत किंवा पंचभूत एकमेकांमध्ये प्रकृती क्रियमानाने हे असं असतं. गुणागुणेषु वर्तंत असं चाललं असतं. जसं की दरवर्षी काय थंडी गरमी तेवढीच असते. साधारण तशाच तेवढाच प्रकार होत असतात. आता हे ग्लोबल वॉर्मिंग वगैरेचा भाग दुसरा आहे. ते आणखी थोडंफार वेगळं. पण एक सर्वसाधारणतः दरवर्षी तशीच थंडी असते, दरवर्षी तशीच गरमी असते. पण आपण बोलताना असं बोलून जातो, "नाही, नाही, यावर्षी जरा गरमी जास्तच आहे. यावर्षी थंडी जरा जास्तच आहे." वगैरे. असं काही नसतं. तर आपल्या स्थितीत फरक असतो. आपली स्थिती थोडी शरीराची मजबूत असली, तर आपल्याला ते कमी वाटतं. आपली थोडीशी स्थिती कमजोर झाली, की तीच थंडी आपल्याला जास्त वाटते. हे जसं आहे आपल्या शरीराच्या स्थितीवर जसं हे कमी जास्त वाटतं, तसंच सगळं असतं हे. एखादी स्थिती आपल्याला सुखदायक, एखादी स्थिती दुःखदायक हे असं होतं. हे सुख-दुःखाधिक सगळे जे भोग असतात, ते अशा आपल्या मनावर अवलंबून. त्याचा जो वेग असतो, त्याचा जो दाह असतो किंवा त्याचा जो काही आनंद असतो, तो आपल्या स्थितीवर असतो. एखाद्या गोष्टीचा आनंद वाढणं, जसं आपले आवडते लोक आले, की आपला तोच आनंद वाढून जातो. आनंद तोच असतो, पण आपल्या प्रिय लोकांच्या सहवासात तो आनंद वाढून मिळतो आपल्याला. जसं असतं तसंच आनंदाचं दुःखाचं तसंच. त्यामुळे जे काही सगळं करायचं आहे, ते आपल्या मनावर काम करायचं असतं. असो. चला ठीक. पाहू उद्या पाहू अजून. हो. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वा शुद्धये. उद्याच्या विचारात पाहू. बरं. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. योगेश्वर भगवान की जय. नर्मदे हर. नर्मदे जय जय. हर. नर्मदे हर. जय विजय. जय विजय.